सर जेव्हा TSO होते त्यांनी कोविड काळामध्ये कशा पद्धतीने हँडल केलं हे मला आल्याबरोबर आमच्या TSO ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सरांनी फार चांगल्या पद्धतीने पूर्ण तालुका सांभाळला. आणि तसेच टायर PSC जी आहे ती खूप वेगळी OPD आहे इथे, त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी पण इथलं पण काढलं छान प्रकारे सांभाळलं. दुसरे सरांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे सरांना ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला परत मदत केली. कारण मी सुद्धा TSO सरांसोबत इथे 2-3 वेळा चौकशीला आलो होतो. त्यावेळेस तिथली गर्दी आणि याचे पाहून त्यांची OPD पाहून आम्ही तेच म्हटलं की तिथे एक 3 तरी मेडिकल ऑफिसर पाहिजे. दुसऱ्या आपल्या सिस्टरबद्दल सांगायचं म्हणजे सिस्टरांना बऱ्याचशा गोष्टीची माहिती आहे, फक्त थोडं त्या गोंधळतात. त्यांचा हा एक प्रवीण पॉईंट आहे, त्यांना नॉलेज भरपूर आहे. आणि आता त्या ज्या ठिकाणी चालल्या आहेत त्या PSCला त्यांना तो इश्यू येणार नाही, कारण की तिथे सगळ्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या व्यवस्थितपणे आहे. मी त्या PSCला 4 वर्ष होती, त्याच्यामुळे मला माहिती आहे. तरी त्यांना सुद्धा तसेच आपले ग्रॅज्युएट म्हणून मी खरंच 2 PSCचा जो 4 सांभाळला खूप छान प्रकारे सांभाळला. आणि मला पण आठवते की मी जेव्हा काही फार्मसिस्ट आपल्याला औषध निर्माण अधिकारी या पदाशी रिलेटेड काही माहिती मागितली तर पूर्ण तालुक्यामध्ये सर्वात पहिले 2 PSCची माहिती आहे. ते गाडीवर असेल तरी गाडीत थांबून माहिती द्यायची. मी त्यांना कधी कधी म्हटलं की पहिले पोहोचून जा मग माहिती द्या, पण ते म्हणजे नाही तुम्ही माहिती टाकून पहिले घेऊन घ्या. म्हणजे ती तत्परता होती कामाबद्दल. आणि खरंच एक दोन्ही PSC म्हणजे मी चार्जमध्ये असली तरी पण एक आपुलकीने सांभाळली. असं नाही की चार्जमध्ये सहसा आपण त्या पद्धतीने सांभाळत नाही, जाऊन त्या चार्जमध्ये जाय म्हणतो. त्यांनी खरंच जसं दोन्ही ठिकाणी पोस्टिंग असल्यासारखी सांभाळली. आणि आता ते ज्या ठिकाणी चालले सर्व मंडळी यांना मी यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या पुढील ध्येयासाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो. माझे दोस्त